चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। उमराणी ओढा पात्रातील अतिक्रमण काढा, पॅन्थर सेनेचे धरणे आंदोलन। उमराणी तालुक्यात जत येथील नैसर्गिक ओढा पात्रात अवैध मार्गाने मुरुम टाकून उभारलेली खोकी काढून ओढापात्र खुले करावे। ओढापात्रात टाकलेल्या मुरुमाचा पंचनामा करून तहसीलदार प्रवीण धानोरकर व प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्यावर कारवाई करावी। या मागणीसाठी राष्ट्रीय दलित पॅन्थर सेनेचे राज्य अध्यक्ष प्रशांत केदार, तालुका अध्यक्ष नवनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। यावेळी महसूल प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी प्रांताधिकारी नष्टे यांना दिलेल्या निवेदनात राज्य अध्यक्ष प्रशांत केदार यांनी म्हटलंय की उमराणी पाझर तलावालगत असणाऱ्या नैसर्गिक ओढा पात्रात बेकायदा उत्खनन केलेला व लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवून मुरुम टाकण्यात आला आहे। विनापरवाना सपाटीकरण करून ग्रामपंचायतीने त्यावर दुकानगाळे उभा करत ओढापात्रावर अतिक्रमण केलंय। नैसर्गिक ओढापात्र मुजवण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेतलेली नाही। ओढापात्रात टाकण्यात आलेल्या मुरुमाची ETS मोजणीमध्ये 392.235 ब्रास मुरुम टाकल्याचं निष्पन्न झालं आहे। तरी उमराणी ग्रामपंचायतींकडून केवळ 60 ब्रास मुरुमाची रॉयल्टी भरून जुजबी कारवाई फार्स केला आहे। तेव्हा 332.235 ब्रास मुरुमाची बुडालेली रॉयल्टी दंडासह भरून घ्यावी। कर्तव्यात कसूर करणारे तलाठी प्रवीण घाडगे, मंडळ अधिकारी उत्तम कांबळे यांची चौकशी करावी। तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यावर महसूल नियमांचं उल्लंघन करणे, पदाचा गैरवापर करणे, दप्तर दिरंगाई करणे, शासनाचा महसूल बुडवणे, तक्रारधारकांना धमकावणे प्रकरणी तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा। त्यांची पदोन्नती थांबवून सेवेतून निलंबन करावे। वरिष्ठ अधिकारी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत। यावेळी राज्य अध्यक्ष प्रशांत केदार, जिल्हाध्यक्ष बंडू केंगार, जत तालुका अध्यक्ष नवनाथ पवार, सिद्धप्पा खंडेकर, निलेश मांगलेकर, अविनाश पाथरवट, रविराज भुकटे, बसगोंडा तेली, शहाजी वाघमोडे, अतुल ऐवळे, सिद्धू जाधव, लियाकत बारूदवाले, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जत प्रांत कार्यालयासमोर दलित पॅन्थर सेनेच्या वतीनं उमराणी गावाच्या ओढापात्रामध्ये जो काही अवैध मार्गाने आलेला मुरुम टाकण्यात आलेला आहे, तो अवैध मार्गाने टाकलेला मुरुम त्याच ठिकाणी बेकायदा सपाटीकरण केलेला आहे आणि बेकायदा सपाटीकरण केलेल्या मुरुमावर सरपंचांनी मनमानी कारभार करत त्या ठिकाणी खोकी उभारलेले आहेत। मुळात त्या ओढापात्रामध्ये मुरुम टाकताना कुठल्याही पद्धतीची परमिशन किंवा संबंधित विभागाची परवानगी घेतलेली नाही पण ग्रामपंचायत प्रशासनानं। शिवाय तो मुरुम जो टाकलेला आहे तो जवळजवळ 332 ब्रास मुरुम हा ETS मोजणीमध्ये सिद्ध झालेला आहे आणि त्या मुरुमाची सुद्धा रॉयल्टी कुठल्याही पद्धतीची तहसील प्रशासनाने घेतलेली नाही। तसेच त्याचे स्थानिक तलाठी आणि मंडल अधिकारी ह्याला सामील असल्यामुळं कोणत्याही पद्धतीचा दंड वसूल करण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही। गेले 3 ते 4 महिने झालं आम्ही पॅन्थर सेनेच्या माध्यमातून, सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या प्रश्नावर आवाज उठवला की बाबांनो, उमराणी ओढापात्रामध्ये जो काही मुरुम टाकला आहे त्याची चौकशी करा, पंचनामा करा, दंड भरून घ्या, संबंधित दोषीवर कारवाई करा। परंतु तहसीलदार आणि इथले प्रांत अधिकारी हे यांचे सरपंचाशी मिलीभगत असल्यामुळं कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यास ते ठामपणे भूमिका घेताना दिसत नाहीत। त्यामुळं आज प्रांत कार्यालयासमोर आम्ही पॅन्थर सेनेच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत उमराणी गावातील ओढापात्रामध्ये टाकलेला मुरुम काढण्यात येत नाही, त्या मुरुमाचा पंचनामा झालेला आहे, त्या पंचनाम्याप्रमाणे दंडात्मक कारवाई होत नाही आणि संबंधित दोषी तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन स्थगित होणार नाही। इथून पुढे या आंदोलनाची धार प्रत्येक क्षणाक्षणाला वाढत राहील आणि येणाऱ्या काळामध्ये जर का प्रशासनानं आमच्या बेमुदत धरणे आंदोलनाची दखल न घेता कोणत्याही पद्धतीची कारवाई न केली तर मात्र येणाऱ्या काळात याच कार्यालयाला टाळी ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जाहीर करतो। घोषणा घाला। दलित महासंघाचा अरे उमराणी गावातील मुरुम निघालाच पाहिजे, उमराणी गावातील मुरुम निघालाच पाहिजे, ओढापात्रातील मुरुम निघालाच पाहिजे, ओढापात्रातील मुरुम निघालाच पाहिजे, मुरुमाची रॉयल्टी भरून घेतलीच पाहिजे, मुरुमाची रॉयल्टी भरून घेतलीच पाहिजे, मुरुमाची रॉयल्टी भरून घेतलीच पाहिजे, तलाठी मंडल अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, तलाठी मंडल अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, तलाठी मंडल अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, तहसीलदारावर कारवाई झालीच पाहिजे, तहसीलदारावर कारवाई झालीच पाहिजे, अवैध मुरुम टाकलेल्या सरपंचावर कारवाई झालीच पाहिजे, अवैध मुरुम टाकलेल्या सरपंचावर कारवाई झालीच पाहिजे, अवैध मुरुम टाकलेल्या सरपंचावर कारवाई झालीच पाहिजे, मुरुमाचा दंड
झालीच पाहिजे. मुरुमाचा दंड वसूल झालीच पाहिजे. मुरुमाची रॉयल्टी भरून घेतली झालीच पाहिजे.